या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सगळ्यांना भरभरून शुभेच्छा। नवरात्र हा देवी दुर्गाला समर्पित असलेला नवरात्रींचा एक प्राचीन हिंदू सण आहे, जो वाईटावर चांगल्यांचा विजयाचे प्रतीक आहे। या काळात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि अनेक भक्त उपवास करतात। हा उत्सव चैत्र आणि शारदा या 2 मुख्य वेळी साजरा होतो। त्यापैकी शरद ऋतूमध्ये साजरा होणारा म्हणजेच आजपासून लागणारा हा शारदीय नवरात्र सर्वात लोकप्रिय आहे। तर आज आहे माता शैलपुत्रीचा दिवस आणि आजचा रंग आहे शुभ रंग पांढरा। तर मी पांढऱ्या कलरची साडी घातली आहे आज, कारण आजचा रंग पांढरा आहे। आणि इथे आता घट मांडायला सुरुवात केली आहे आणि सर्व सामान एकत्र जे आपल्या घटाला लागणार आहे ते जमा करून ठेवलं आहे मी आधीच, म्हणजे 10 वेळा उठायची भानगड नको। तर इथे मी धान्य आणले होते काल विकत, म्हणजे तेच देतात, मिक्स करून राहते पूर्ण। या धान्यामध्ये सर्व राहते, जे आपल्याला उडीद जे पण लागते उगवायला आपलं हे घट, ते सर्व याच्यामध्ये मिळून जाते आपल्याला एकत्र। आणि ते माती घेतली आहे, काळी माती, शेतातली पण घेऊ शकता तुम्ही। आंब्याची पानं, फुलं, कापसाचे वस्त्र, पुन्हा 2 इथे हे घेतले आहे मी तांब्याचे घट मांडण्यासाठी। आणि ते ओटीचे सामान आहे, जे काही आपल्याला बांगड्या, नारळ लागणार आहे पुन्हा घटाला। आणि ते एक पात्र घेतली आहे, याच्यावरच घट स्थापन करणार आहोत आपण। तर आता इथे लाल वस्त्र टाकून घेतलं आहे एका पाटावर, छान स्वच्छ पुसून घ्यायची जागा पहिले। आणि इथे विड्याची पानं, नागवेलीची पानं जी घरी लागली होती ती घेतली आहे। आणि पान, सुपारी, पुन्हा विडा ठेवण्यासाठी आपल्याला हरकंड हे लागणार आहे, तांदूळ आणि सिक्का लागणार आहे। तर इथे घटस्थापना करून घेतली आहे। तर मी तुम्हाला दाखवू नाही शकले पूर्ण व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे केली आहे, पण खूप सोप्या पद्धतीने केली आहे, तुम्हाला सांगते मी। तर पहिले जी आपली मोवाची पत्राळ होती ती टाकून घेतली पात्र, आणि त्याच्यावर मग माती टाकली, जशी आपण हरतालिकाची गौर टाकतो ना तशाच प्रकारे। पण इथे मधात थोडीशी जागा आपल्याला घटासाठी ठेवावी लागते, आणि कारण घट मांडायचा आणि त्याच्या बाजूने मग ते धान्य टाकायचे आणि मग त्याच्यावर अजून माती टाकायची। 9 दिवसात छान उगवते आणि रोज पाणी टाकायचं, थोडं थोडं पाणी शिंपडायचं आपली मोड, म्हणजे जेणेकरून मोड यावे लवकर त्याला। आणि इथे आजचा नैवेद्य हा तूप असणार आहे, म्हणून मी तूप ठेवून घेतला आहे नैवेद्याला। देवांची पूजा करून घेतली आधी आणि मग घट स्थापना केली आणि घटासमोर नैवेद्य दाखवला, दिवा लावला, ओटीमध्ये बांगड्या। तर असा होता हा घटस्थापनेचा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब